नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी खेमराज चामोशीकर तुमचं सर्वांचं टेक्स्टबुक सुपर कोचिंग मध्ये स्वागत करतोय. नेमकं परीक्षा जवळ आली की विद्यार्थ्यांना हे कळत नाही की नेमकं काय करायला पाहिजे किंवा बरेच विद्यार्थी गोंधळतात कसा अभ्यास करायला पाहिजे. पण मी तुम्हाला एक सिंपल एक फॉर्म्युला सांगतो. आज पूर्ण फॉर्म्युलानं किंवा आज पूर्ण सेशननं त्या फॉर्म्युलाच्या राऊंडच आपण घेणार आहोत की त्या फॉर्म्युलाचा कसा आपल्याला यूज करता येईल. मी सायन्स शिकवतो त्यामुळे सायन्सचा फॉर्म्युला सायन्सचा सिमिलर फॉर्म्युला तसाच मी एक सक्सेसचा फॉर्म्युला बनवलाय. या आधीचे जर तुम्ही माझे सेशन जर पाहिले असणार ना, तर तुम्हाला त्यामध्ये मध्ये मध्ये तो फॉर्म्युला मी सांगितलाय. पण नेमका यूज कसा करायचा आहे, एक सायन्सचा यूज एक्झाम्पल घेऊन आपण तो समजून घेऊ. पण त्यासोबतच सेम फॉर्म्युला तुम्ही इतर विषयाला पण लावा, इतर घटकांना पण लावा. तिथूनच तुम्हाला रिझल्ट आहे तो मिळणार आहे. करेक्ट. बघा, एक लक्षात ठेवा, रियालिटी समजून घेऊ आपण की सिलेबसनं खूप मोठा आहे आणि जो पण टाइम फ्रेम तुमच्याकडे आहे तेवढ्या टाइम फ्रेम मध्ये तो अभ्यास करण्यासारखा आहे का? तर अभ्यास करण्यासारखा नाही. बरं, त्यातल्या त्यात काही विद्यार्थी हे पहिल्या दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये क्लिअर करतात आणि काही विद्यार्थी 5-6 अटेम्प्ट होतात तरी पण परीक्षा क्लिअर करू शकत नाही. असं नेमकं का होत आहे? मग पहिल्या दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये एवढ्या कमी वेळामध्ये त्यांनी असा काय सिलेबस कव्हर केलाय? बरं, त्यातल्या त्यात तुम्हाला अजून एक लाईव्ह एक्झाम्पल सांगतो की मी रिसेंटली 2-3 दिवसाआधी एका डॉक्टरला भेटलो. डॉक्टर एमबीबीएस एमडी, वय फक्त 29. एमबीबीएस एमडी आणि कुठले तरी इटलीमधून त्यांनी परत एखादी कुठला तरी कोर्स वगैरे तो पण केलाय. ते पाहिल्यानंतर माझ्या लक्षात आलं, त्यांचा एक ऍटिट्यूड पाहिलं आणि माझ्या क्लिअर लक्षात आलं की त्यांनी आतापर्यंत अभ्यास कसा केला होता. त्यांनी फक्त फोकस केला होता की परीक्षेमध्ये कोणत्या घटकावर जास्त प्रश्न विचारले जातात. म्हटलं याचीच तर गरज आहे इथं तुम्हाला. तर हा जर ऍटिट्यूड असेल ना, तर ही परीक्षा लवकर क्लिअर करणे सोपी आहे. कारण सिलेबस काय म्हटलं खूप मोठा आहे आणि त्यातही तुम्हाला जर ऍटिट्यूड असेल की मला सगळंच अभ्यास करायचा आहे, परीक्षेत काय विचारले याची काही गॅरंटी नाही, आपल्या शून्य स्ट्रॅटेजीने आपण जर अभ्यास करतोय तर मग अवघड आहे. त्यामुळे आपण देतोय काय, की आपण देतोय आपला वेळ. तो आहे आपला इनपुट. वेळ सर्वांकडे मर्यादित आहे. कदाचित कोणी जॉब पण करत असेल तर मग अजून वेळ मर्यादित आहे. पण प्रयत्न नेहमी आपला हा असायला पाहिजे की त्या तेवढ्या वेळेमधून आपल्याला कसे जास्तीत जास्त मार्क्स मिळवता येईल. मी मग काय म्हटलं, तुम्हाला एक सायन्सचा लाईव्ह एक्झाम्पल घेऊनच आपण डिस्कस करणार आहोत. त्यामुळे सक्सेसचा फॉर्म्युला काय, की आपण इनपुट देतो टाइम आणि यातून आपल्याला मिळतात मार्क्स आणि आपल्याला फक्त यावरच विचार करायचा आहे. हा फॉर्म्युला किंवा हा रेशो, हा गुणोत्तर हा कसा वाढवता येईल, कमी वेळेत कसे जास्तीत जास्त मार्क्स मिळवता येईल, आणि यासाठी तुम्हाला स्ट्रॅटेजी पाहिजे. करेक्ट. आता बघा ना, मी काय म्हटलं सायन्सचा, किंवा चला आता आधी घेऊ आपण बायोलॉजी. म्हणजे तुम्हाला बायोलॉजीचा मी तर इथं तुम्हाला रेडी करून देतोय. सॉरी, सायन्सचा तुम्हाला मी रेडी करून देतोय. तुम्ही सेम बाकीसाठी पण लावा. हा, त्यासाठी थोडंसं तुम्हाला स्वतः अनालिसिस करणं गरजेचं आहे बरं का. असं नाही आहे की सगळं काही रेडीमेड तुम्हाला मिळेल. मी तुम्हाला फॉर्म्युला दिला ना, सायन्सचं मी तुम्हाला रेडी करून देतोय, बाकीचं थोडंसं प्रयत्न करा. जर तुम्ही बायोलॉजीचं अनालिसिस जर केलं तर बायोलॉजीमध्ये तुम्हाला सिलेबस मध्ये जर पाहिलं ना, तर फक्त जनरल सायन्स असंच लिहून दिलेलं आहे. राज्यसेवेच्या सिलेबसमध्ये, कंबाईनच्या सिलेबसमध्ये आपल्याला काय काय लिहून दिलेलं आहे, बायोलॉजी असं नाही लिहून दिलंय. बायोलॉजीच्या पुढे आपल्याला लिहून दिलेलं आहे बॉटनी म्हणजे वनस्पतीशास्त्र, झूलॉजी म्हणजे प्राणीशास्त्र, आणि अजून एक काय तर हायजीन म्हणजेच काय तर आरोग्यशास्त्र. बरोबर. आता आयोग आणि कंबाईनच्या पेपरमध्ये जर असं जर लिहून दिले तर याचा अर्थ तिन्ही घटकांवर प्रश्न येईल. बरोबर, तिन्ही घटकांवर येईलच. बॉटनीमध्ये तुम्हाला किती टॉपिक अभ्यास करायचे? बॉटनीमध्ये तुम्हाला एकच टॉपिक अभ्यास करायचे. हायजीन म्हणजेच काय तर आरोग्यशास्त्र, जिथे हेल्थ अँड डिसीज, वेगवेगळे रोग वगैरे अभ्यास करायचे, ड्रग्सचा अभ्यास करायचे. किती टॉपिक आहे? परत एकच टॉपिक आहे. आणि झूलॉजीमध्ये, अरे झूलॉजीमध्ये बाकी सगळेच येईल. फक्त एक काम करतो, मी इथं एक एक्स्ट्रा भाग ऍड करतो. माझा जे शिकवण्याची पद्धत आहे त्यानुसार मी ज्याला म्हणतो बेसिक, आणि या बेसिक मध्ये काय येणार तर पेशी आहे आणि बायोलॉजिकल क्लासिफिकेशन म्हणजे सजीवांचे वर्गीकरण. हे दोन घटक मी इथे टाकतो. त्यामुळे यामध्ये ना दोन घटक, यावर पण हमखास प्रश्न, यावर पण हमखास प्रश्न, यावर पण हमखास प्रश्न, यावर पण आणि यावर पण. या झुलॉजीमध्ये किती प्रश्न, किती जवळपास मी रॅन्डम कन्सिडर केलं की 10 टॉपिक रॅन्डम म्हणतोय बरं का. आता तुम्हाला हा फॉर्म्युला इथं लावायचा आहे. काय करणार,
मी म्हटलं की सगळ्यांवरच प्रश्न येतात. आणि तुम्ही जर याच्या मागे लागलेत, या झुलॉजीच्या मागे लागलेत, झुलॉजी किंवा यामध्ये ना एक लाईफ प्रोसेसेस असं आपण म्हणू की हे सगळे येतात म्हणून इथं. मग लाईफ प्रोसेस मध्ये काय येणार? रेस्पिरेटरी सिस्टम, ज्या सिस्टम म्हणू आपण, वेगवेगळ्या ज्या सिस्टम आहेत त्या इथे येणार. रेस्पिरेटरी सिस्टम, ब्लड सर्क्युलेटरी सिस्टम, डायजेस्टिव्ह सिस्टम, त्यानंतर एक्सक्रेटरी सिस्टम, कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन आहे, रिप्रोडक्शन आहे, ठीक आहे, त्यानंतर स्केलेटल सिस्टम आहे, त्यानंतर परत न्यूट्रिशनचा भाग आहे. हे सर्व कुठतरी या या भागामध्ये येणार. आता मला सांगा की सगळ्याच याच्यावर येत आहे आणि तुम्हाला हा फॉर्म्युला वापरायचा आहे, तर काय करणार? मी सगळ्यात आधी काय करणार ना, मी सर्वात आधी करणार बेसिक क्लिअर करा. हमखास प्रश्न येतोय, अनालिसिस जर केलं बायोलॉजिकल क्लासिफिकेशनवर राज्यसेवामध्ये 3-3, 4-4 प्रश्न विचारले जात आहेत. हा करणार मी. बॉटनी करणार, एक प्रश्न, एक टॉपिक करा, 2-3 प्रश्न त्यावर पाहायला मिळतात. त्यातही प्लांट डिसीज करा, दरवर्षी प्रश्न आहे. त्यानंतर मी हायजीनचा भाग करणार, हेल्थ अँड डिसीजवर काल मी पीवायक्यू घेतलेत आणि ते फक्त मला असं असं म्हणणार की मी 30% पीवायक्यू झालेत आणि जवळपास 18-19 होते. म्हणजे विचार करा की 50-60 पीवायक्यू आहेत या एका टॉपिकवर आहे, दरवर्षी प्रश्न आहे. आपण करतो काय? आपण सगळंच करण्याचा प्रयत्न करतो. एक तर सायन्स मध्ये प्रॉब्लेम आहे काय, की विद्यार्थी करतात काय, की फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी हे 3 घटक आहे ना, विद्यार्थी करतो फक्त बायोलॉजी बायोलॉजी बायोलॉजी. अरे मी म्हणतोय की जर तुमचा अनालिसिस हा एवढा आहे ना, की बायोलॉजी वर जास्त प्रश्न आहे, करा, पण त्याचा पण अजून अनालिसिस करा ना. लक्षात आले? आता या सगळ्या सिस्टम पैकी, या लाईफ प्रोसेस पैकी नेमका कशावर प्रश्न विचारला जाईल ना, याची निश्चितता नाहीये. हा न्यूट्रिशनवर एक जास्त प्रश्न आहे असं आपण म्हणू, पण या बाकीच्या घटकांवर खूप वर्षापर्यंत, मागच्या काही वर्षामध्ये ना, या स्केलेटल सिस्टमवर गॅपच होती, प्रश्नच विचारत नव्हता आयोग. मध्येच मागच्या वर्षी किंवा त्याच्या मागच्या वर्षी 24 किंवा 25 मध्ये असेल, एकाच पेपरमध्ये 2 प्रश्न विचारलेत. यामध्ये मग हा प्रॉब्लेम आहे की कशावर भर द्यायचा याची गॅरंटी तुम्ही नाही आपण नाही देऊ शकत. आणि हे जे सांगितले हे आहेत ना, अरे बघा ना काय केलंय मी, कमी वेळामध्ये अभ्यास होत आहेत का, कारण टॉपिक्स कमी आहेत आणि शुअर मार्क मिळत आहेत, म्हणजे कमी वेळामध्ये जास्त मार्क मिळत आहेत, प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय. मला हेच म्हणायचं आहे की या फॉर्म्युल्याचा चांगला यूज करा, तरच मार्क्स मिळतील. तरच तुम्हाला ठरवता येईल कोणते विषय आधी करायचे, कोणते विषय नंतर करायचे, कोणता घटक आधी करायचे, कोणता घटक नंतर करायचे, तर ठरवता येईल. मुद्दा समजलाय काय म्हणायचंय मला? आणि हे जर क्लिअर झालं असेल तर बाकीसाठी पण अप्लाय करा असंच. चला एक फिजिक्स साठी पण थोडंफार अनालिसिस करून पाहू आपण. फिजिक्स मध्ये आपल्याला सगळे घटक कसे विभागता येईल. पहिला एक आहे तर युनिट अँड मेजरमेंट, एक घटक हा मी वेगळा ठेवतो. दुसऱ्या घटकामध्ये ना मी काही टॉपिक ऍड करतो जे सिमिलर आहेत. मी इथं गट ना आता सिमिलर जे टॉपिक आहे त्याच त्यांची केलेत. कोणकोणते? जसा मोशन म्हणजे काय तर गती, त्यानंतर ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय तर गुरुत्वाकर्षण, ठीक आहे, त्यानंतर प्रेशर म्हणजे दाब, त्यानंतर वर्क एनर्जी पॉवर म्हणजेच काय तर कार्य ऊर्जा आणि शक्ती. सिमिलर टॉपिक आहेत, यांचे सर्वांचं एकमेकांसोबत रिलेशन आहे. तुम्ही या या टॉपिकला करा, याचा वापर तुम्हाला इतरांमध्ये होतोच. या मोशन टॉपिकचा याचा वापर तुम्हाला इतरांमध्ये होतो. तुम्ही मोशन जर सोडलं आणि इतर जर करतो म्हटलं ना, तर तुम्हाला हे भाग कठीण जातील. तुम्हाला मग कॉन्सेप्ट कडे नाही, पाठांतरावर भर द्यावा लागेल. आणि भर दिलं, पाठांतर जर केलं फिजिक्स मध्ये, तर मग प्रश्न सुटतीलच याची शक्यता तेवढीच कमी होते. करेक्ट. नेक्स्ट पुढचा घटक करतो मी, साऊंड आणि लाईट. सिमिलर. आणि एक काम करतो, यामध्येच मी इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम पण टाकून देतो. का? कारण हे सगळे वेव्हज आहेत. आणि अजून एक घटक करतो ज्यामध्ये मी इलेक्ट्रिसिटी आणि मॅग्नेटिझम हे 2 घटक टाकतो. इलेक्ट्रिसिटी आणि मॅग्नेटिझम. करेक्ट. आता असे गटांमध्ये काहीतरी मी विभागले. प्रश्न कशावर जास्त आहेत? प्रश्न तुम्हाला ऑलमोस्ट सगळ्या घटकांवर पाहायला मिळतील, सगळ्या सगळ्या भागावर. मॅग्नेटिझमवर फारच कमी प्रश्न, चला सोडून देऊ आपण. त्यामध्ये एकच टॉपिक कन्सिडर करा, इलेक्ट्रिसिटी. आता मला सांगा की जर अभ्यास करायचा आहे अनालिसिस नुसार जर पाहिलं ना, तर हा गट सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे बरं का. लाईट आणि साऊंड, त्यावर सर्वात जास्त प्रश्न दरवर्षी येतातच. करायलाच पाहिजे का? कारण 2च आहेत. हा गट करायला पाहिजे का? हो, नक्कीच करायला पाहिजे. का? कारण एकच टॉपिक करायचंय, न्यूमरिकल जास्त विचारले जातात, करा तो. हा कसा आहे? हा फॅक्च्युअल आहे. त्यामुळे कमी वेळामध्ये जर मला जर करायचंय तर मी आधी हे करणार. किती सोपी आहे. कारण मी तुम्हाला सरळ म्हणतोय की जर करायचे ना, हा गट पूर्ण करा, नाही तर करूच नका. मग लक्षात येते?
हा सिमिलर आहे, कारण हा क्लासिकल मेकॅनिक्सचा भाग आहे. बाकीचे ना वेगवेगळे भाग आहेत. त्यामुळे जर तुम्हाला कमी वेळात जास्त मार्क्स घ्यायचे आहेत ना, हे करा आधी, तो एक करा आधी, हा फॅक्च्युअल भाग आहे तो एक करा आधी. फॅक्च्युअल का? कारण फिजिकल क्वांटिटी त्यांचे युनिट ते दिलेले, आणि मग हा करा. आले का लक्षात? या पद्धतीने तुम्हाला प्रायोरिटी डिसाईड करावी लागणार आहे. फक्त हॉट टॉपिकचा एखादी व्हिडिओ पाहिला आणि तो पण घेतलाय मी, कारण तुमची डिमांड आहे ना तशी, सगळं मिळेल. तुमचं काय रिक्वायरमेंट आहे, काय डिमांड आहे, चॅट बॉक्स मध्ये टाका, मी ते घेऊन येतो. पण मला हे म्हणायचंय की फक्त तुम्ही हॉट टॉपिकची लिस्ट पाहिले की अरे एवढं कर, तेवढं कर, तेवढं कर. खरंच परीक्षेमध्ये जास्त मार्क्स मिळतात का चेक करा. त्या ऍटिट्यूडने, त्या अप्रोचने खरंच मार्क्स मिळतात का जास्त? अरे शेवटी आपण स्पर्धा परीक्षा देतोय. स्पर्धा परीक्षा म्हणजे आपल्याला इतरांच्या पुढे जायचंय, इतरांच्या पुढे जायचंय. त्या दुसऱ्या ऍस्पायरंटकडे पण तेवढाच वेळ आहे, माझ्याकडे पण तेवढाच वेळ आहे, तर मला तेवढ्याच वेळामध्ये जास्त मार्क्स घ्यायचे, हा विचार करावा लागेल, कारण ही स्पर्धा परीक्षा आहे. केमिस्ट्रीसाठी असं काही करता येईल का? आता केमिस्ट्रीनं थोडासा, मी असं म्हणणार, मी एक काम करतो, आय होप की क्लिअर झालं असणार, किंवा शक्य असेल तर मग लगेच स्क्रीनशॉट घ्या. केमिस्ट्रीचा पण थोडाफार डिस्कस करून घेऊ. केमिस्ट्रीला नेमकं असं डिवाइड करता येणार नाही, पण तरी पण सांगतोय बघा. केमिस्ट्रीमध्ये एक पहिला टॉपिक काय तर मॅटर, ठीक आहे. नेक्स्ट पुढचा अजून काय? ऍटोमिक स्ट्रक्चर, केमिकल बॉन्डिंग आणि केमिकल रिॲक्शन, केमिकल बॉन्डिंग आणि काही केमिकल रिॲक्शन. मग परत एखाद्या दुसऱ्या गटामध्ये काय करता येईल आपल्याला, तर आपला हा आहे, हा पिरियॉडिक क्लासिफिकेशन, पिरियॉडिक टेबल ज्याला आपण म्हणू, पिरियॉडिक टेबल. आणि काय तर क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट, ज्याला कोणी मेटल नॉन मेटल सुद्धा म्हणतात, मेटल नॉन मेटल सुद्धा म्हणतात, ठीक आहे. इतर अजून काही टॉपिक आहेत जसं कार्बन आणि ऍसिड बेस. आणि अजून एक गट करू आपण ज्यामध्ये हीट आणि रेडिओ ऍक्टिव्हिटी ऍड करू. बघा आता हे माझं क्लासिफिकेशन आहे. आता यामध्ये पण सगळ्यात कठीण जर गट म्हटलं ना, तर हा गट आहे सर्वात कठीण. यामध्ये हा फक्त भाग सोपी आहे, पण हे दोन भाग कठीण आहेत. प्रश्न सगळ्यात जास्त प्रश्न यावरच आहेत, पण वेळ जास्त लागेल, लक्षात ठेवा. मी हे म्हणत नाही की हा करू नका म्हणून, पण जर तुम्ही अजिबातच काही केलेलं नाहीये आणि आता जर तुम्हाला करायचंय, बघा 1 महिना राहिलाय बरोबर परीक्षेला, आणि जर तुम्ही केमिस्ट्रीचा काहीच भाग केलेला नाहीये, आणि जर तुम्हाला आता जर केमिस्ट्री जर करायचा आहे, तर मी म्हणणार की असा भाग करा की जो फॅक्च्युअल आहे तो येईलच म्हणून, बरोबर. इथून जर 4 महिने आधी विचारलं असतं तर मी तुम्हाला म्हटलं असतं की हाच भाग करा म्हणून, करेक्ट. मग कोणता फॅक्च्युअल वाला आहे? हा आहे फॅक्च्युअल वाला, पाठ करा. हा एक आहे फॅक्च्युअल, पाठ करा. हा एक आहे फॅक्च्युअल, पाठ करा. हेच करा, कारण हे जर आपण जर केले तरच आपल्याला कमी वेळात जास्त मार्क्स येतील. कोणता? हा फॅक्च्युअल, हा फॅक्च्युअल, हा फॅक्च्युअल. या मुवमेंटला जर करायचे तुम्हाला तर, आणि जर तुमचा हा भाग जर झालाय ना, तर बेस्ट आहे, प्रश्न येईलच त्या भागावर. ऍटोमिक स्ट्रक्चर, केमिकल बॉन्डिंग आणि केमिकल रिॲक्शन. केमिकल रिॲक्शन तसाही सोपी आहे, त्यामध्ये थोडासा 1-2 भाग आहे तो कठीण आहे, ऑक्सिडेशन रिडक्शनची रिॲक्शन वगैरे ओळखणे. अदरवाईज सोपी आहे, करेक्ट. प्रश्न येतात, पण तो भाग अभ्यास करायला वेळ लागेल. म्हणजे तुम्ही सुरुवातीपासून जर करताय आता, तर मग तो करू नका, फॅक्च्युअल भागावर लक्ष द्या. आय होप की स्ट्रॅटेजी तुमच्या लक्षात आलं असेल. त्यातल्या त्यात हे लक्षात ठेवा की वन साईज फिट ऑल कधीही राहत नाही, प्रत्येकासाठी स्ट्रॅटेजी वेगळी असेल. हा फॉर्म्युला तर सर्वांसाठी फिक्स तोच आहे, पण प्रत्येक जण अभ्यासाच्या वेगळ्या स्टेजला आहे. प्रत्येकाचा अभ्यासाचा बॅकग्राऊंड, अभ्यास करण्याची पद्धत ही वेगवेगळी आहे. तुम्ही प्रत्येकानुसार हा फॉर्म्युला कसा अप्लाय करता येतोय, तुमचे कोणकोणते घटक झालेले आहेत यापैकी बायोलॉजी पैकी, हे चेक करा आणि हा फॉर्म्युला लावा. रिव्हिजन करण्यासाठी सुद्धा तोच फॉर्म्युला लावा, तरच रिझल्ट आहे तो येईल. आय होप की हा मुद्दा आहे ना तो तुमचा क्लिअर झाला असेल की नेमकं मला काय सांगायचंय या टॉपिक मधून. आता जर तुम्हाला सायन्ससाठी मी काय केलं नाही हे तुमच्या लक्षात आलं असेल, तर प्रयत्न करा की इतर विषयांसाठी सुद्धा असंच करायला, कारण हा फार क्रुशियल टाइम आहे. राज्यसेवा असेल किंवा कंबाईन असेल, फार परीक्षा जवळ आलेली आहे, रिव्हिजनचा टाइम आलेला आहे. जिथून तुम्हाला कमी वेळात जास्त मार्क्स मिळतात, तो भाग अजिबात सुटायला नाही पाहिजे. तो शोधून काढा आणि तो रेडी करा.
ठीक आहे. बाकी विषयांसाठी स्वतः प्रयत्न करा, हा फॉर्म्युला अप्लाय करण्याचा प्रयत्न करा. चला, आय होप की क्लिअर झालं असेल. जर कोणाला बॅच जर जॉईन करायची असेल तर आपल्याकडे राज्यसेवासाठी स्वराज्य बॅच आहे. माझा नंबर स्क्रीनवर दिलाय. या बॅच मध्ये आपण बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत आन्सर रायटिंग वगैरे सर्व आपण कव्हर करू. 18 बुक्स तुम्हाला घरपोच येतील. यासोबत क्लासमध्ये शिकवलेला भाग आहे तो तुम्हाला क्लास नोट्स पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करता येईल. प्रत्येक विषयासाठी डेडिकेटेड फॅकल्टी आहे. यासोबत मेंटॉर्सची टीम आहे ती आपली वेगळी आहे. करेक्ट. प्रत्येक क्लास आपले लाईव्ह प्लस अनलिमिटेड रेकॉर्डेड सेशन्स तुम्हाला पाहायला मिळतात. आणि विशेष म्हणजे ही बॅच ही तुम्हाला लाईफ टाईम साठी मिळणार आहे. जर तुम्हाला कंबाईनची बॅच जर जॉईन करायची असेल तर ती सुद्धा आहे. त्या बॅचचे वैशिष्ट्य सुद्धा स्क्रीनवर दिसत आहेत. कोणतेही क्वेरीज आहेत माझ्या नंबरला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करता येईल. तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा आहे, टेलिग्राम जॉईन करायचे तरी पण त्या सेम नंबरला कॉन्टॅक्ट करा. चला नेक्स्ट सेशनला भेटूया. दिस इज ऑल फ्रॉम माय साईड. थँक्यू व्हेरी मच.